Hello friends, hello everyone. Standard 8th and subject English. Friends, in this video we are going to learn and discuss on Live English 1. Friends, in this year we are going to discuss 4 Live English in 4 unit. In the first unit, Live English 1, Traffic Signs and Road Safety. वाहतुकीची चिन्हे आणि पथ सुरक्षा, रस्ता सुरक्षा या लाईव्ह इंग्लिशबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ओके फ्रेंड्स, सो ओपन पेज नंबर 26. आपल्या पुस्तकातील 26 नंबरच्या पानावरती या आपण याची चर्चा करूया. लाईव्ह इंग्लिश ट्रॅफिक सायन्स अँड रोड सेफ्टी. हिअर गिवन अ कॉन्व्हर्सेशन बिटवीन टू फ्रेंड्स. बघा काय कॉन्व्हर्सेशन आहे ते पहिल्यांदा पाहूया आपण. पे अटेन्शन. संतोष अँड अमृता या दोघांच्या मध्ये हे बोलणं आहे. आय विल रीड इट. पे अटेन्शन. संतोष सेज, हॅलो अमृता, हॅपी संडे. व्हॉट्स द प्लॅन टुडे? अमृता सेज, कॅन वी प्ले चेस? संतोष सेज, इट्स अ गुड आयडिया, बट हाऊ अबाउट विजिटिंग अ लँग्वेज लॅब? Amrita says, wow, it's an innovative idea. I would really like to visit a language lab. Santosh says, so let's go on a bicycle. Then Santosh and Amrita keep on bicycling over a long distance. Amrita says, Santosh, we might have lost our route to the language lab. Santosh says, yes, let's ask someone. They ask one elderly person. Amrita says, hello uncle, could you please help us? Could you help us to find the route of language lab? Uncle says, oh, you have missed the route. Did you not see the signing board at the last turn? Amrita says, we saw it, but could not understand the meaning of it. Santosh says, we are very sorry, uncle. We should have studied traffic science. After this visit, we will study traffic science. Uncle says, okay dear, don't worry. Now go back and enjoy your visit. And do not forget to follow the traffic signs. Amrita says, thank you, uncle. मित्रांनो, या ठिकाणी हे जे कॉन्व्हर्सेशन आहे, या कॉन्व्हर्सेशनमध्ये आपल्याला लक्षात येतं की संतोष आणि अमृता या दोघांच्या मध्ये बोलणं झालं आणि ते लँग्वेज लॅबला व्हिजिट द्यायची म्हणून बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर लॉंग रूट होता, लॉंग डिस्टन्स होतं आणि पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण रस्ता चुकलेलो आहोत. म्हणून त्याने एक एल्डरली पर्सनला विचारलं. त्यावेळी ते म्हटले की तुम्ही सायनिंग बोर्ड पाहिला नाही का? तर यांनी सांगितलं हो पाहिलो, परंतु त्याचा आम्हाला अर्थ नाही कळला. मग यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण हे ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिक सायन्स सगळे पाहूया, शिकूया असं यांनी ठरवलं. वी सॉ इट बट कुड नॉट अंडरस्टँड द मिनिंग ऑफ इट. वी आर व्हेरी सॉरी अंकल. वी शुड हॅव स्टडीड ट्रॅफिक सायन्स. आफ्टर दिस व्हिजिट वी विल स्टडी ट्रॅफिक सायन्स असं त्यांनी ठरवलं. आणि आता त्यांची लँग्वेज लॅब झाल्यानंतर ते ट्रॅफिक सायन्स जे आहेत यांचा अभ्यास ते करणार आहेत. ओके फ्रेंड्स, नाऊ यू विल सी द working groups discuss the following signs and share with the class. मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती हे सर्व ट्रॅफिक सायन्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. काय सांगितलेलं आहे? गटामध्ये काम करा, चर्चा करा, डिस्कस द फॉलोइंग सायन्स अँड शेअर विथ द क्लास. आणि हे काय आहे हे संबंध क्लासला सांगा. या साईनवरून कोणता अर्थ होतो किंवा या सिम्बॉलवरून काय समजतं या गोष्टी सांगा असं सांगितलेलं आहे. बिफोर दॅट ऑल ऑफ यू मस्ट लिसन. आय विल टेल यू सम इन्फॉर्मेशन अबाउट द ट्रॅफिक सायन्स अँड रोड सेफ्टी. फ्रेंड्स, ट्रॅफिक सायन्स फॉर्म पार्ट ऑफ रोड सेफ्टी. हे का बनलेले ट्रॅफिक सायन्स सगळे? तर एक रस्ता सुरक्षेच्या कारणास्तव हे ट्रॅफिक सायन्स सगळे बनवण्यात आलेले आहेत. ओके. Traffic science form a part of road safety. Each country has its specific traffic and road signs
दॅट गाईड द ट्रॅव्हलर्स अलॉंग द वे. प्रत्येक देशामध्ये त्यांची विशिष्ट अशी वाहतुकीची प्रवासाची हे ट्रॅफिक सायन्स आहेत, रोड सायन्स आहेत आणि ते प्रवाशांना योग्य ते मार्गदर्शन करत असतात. इट इज इम्पॉर्टंट फॉर रायडर्स, ड्रायव्हर्स अँड पेडिट्रेशन्स टू नो द मिनिंग ऑफ दिस सायन्स. आणि त्यासाठी हे महत्त्वाचं आहे की रायडर्स असो, ड्रायव्हर्स असोत, दुचाकी चालवतात त्यांना आपण रायडर्स म्हणतो आणि इतर गाड्या चालवतात त्यांना आपण ड्रायव्हर्स म्हणतो. ओके, रायडर्सना, ड्रायव्हर्सना किंवा पादचाऱ्यांना सुद्धा या प्रत्येक साईनचा अर्थ माहीत असणं महत्त्वाचं आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर रायडर्स, ड्रायव्हर्स अँड पेडिट्रेशन्स टू नो द मिनिंग ऑफ दिस साईन इन ऑर्डर टू एन्श्युअर रोड सेफ्टी. ओके, एक रस्ता सुरक्षेसाठी प्रत्येक चिन्हाचा अर्थ काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. द मेन पर्पज ऑफ रोड सायन्स इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द रोड कंडिशन्स. एक मुख्य हेतू काय आहे या सगळ्या सायन्सचा, रोड सायन्सचा? टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट द रोड कंडिशन्स. रस्त्यांची परिस्थिती काय आहे, स्थिती काय आहे हे समजावं, हा एक हेतू आहे. They help by cautioning the travelers about the possible dangers that lie ahead and the rules to be followed. की ज्यामुळं या प्रत्येक प्रवाशाला मदत होते, येणाऱ्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करता येतं. They help by cautioning the travelers about the possible dangers that lie ahead and the rules to be followed. Road safety signs आर ऑफ 3 टाइप्स. फ्रेंड्स, हे जे रोड सेफ्टी सायन्स आहेत हे 3 प्रकारचे आहेत. तर ते प्रकार कोणकोणते 3? तर मॅन्डेटरी सायन्स, कॉशनरी सायन्स अँड इन्फॉर्मेटरी सायन्स. पुन्हा एकदा लक्षात घ्या, मॅन्डेटरी सायन्स, कॉशनरी सायन्स अँड इन्फॉर्मेटरी सायन्स. फर्स्ट वी विल सी अबाउट द मॅन्डेटरी सायन्स. Mandatory signs, they ensure the free movement of traffic and also inform the traveler about the rules, regulations and restrictions of traveling on the particular road. Failure to follow these signs is an offense. Mandatory signs जे आहेत हे काय आहेत? तर they ensure the free movement of traffic and also inform the traveler about the rules, regulations and restrictions of traveling on the particular road. एखाद्या विशिष्ट रस्त्यावरती, रोडवरती ह्या सगळ्या सायन्स असतात, ट्रॅफिकची ही माहिती दिलेली असते की नियम बनवलेले असतात, काही बंधनही असतात, रिस्ट्रिक्शन्सही असतात विशिष्ट रस्त्यांसाठी तयार केलेली. आणि यामध्ये जर तुम्ही काय अपयशी ठरला किंवा हे रूल मोडला तर दिस सायन्स, जर तुम्ही हे रूल मोडला तर इट इज अन ऑफेन्स. तर तुम्हाला ऑफेन्सला तुम्ही पात्र होता आणि दंडात्मक कारवाईसुद्धा तुमच्यावरती होऊ शकते. सेकंड वन, कॉशनरी सायन्स. दिस सायन्स आर यूज्ड टू कॉशन द ट्रॅव्हलर ऑफ द रोड कंडिशन्स बिफोर हँड. तर कॉशनरी सायन्स जे आहेत तर ट्रॅव्हलरला सावध करण्यासाठी, रस्त्याची परिस्थिती त्याला समजावी अगोदरच म्हणून सावध करण्यासाठी या सगळ्या सायन्स असतात, चिन्ह असतात. सो दॅट द पर्सन कॅन टेक नेसेसरी ॲक्शन टू अवॉइड एनी डेंजर दॅट लाईज अहेड. की ज्यामुळं पुढे येणारे धोके तो व्यक्ती टाळू शकतो आणि प्रवास सुखकर बनू शकतो. त्याला आपण कॉशनरी सायन्स म्हणणार. अँड नेक्स्ट, इन्फॉर्मेटरी सायन्स. These signs are used to provide information about the distance to the places ahead. ते माहिती वजाची चिन्ह आहेत की जे या ठिकाणापासून पुढचं ठिकाण किती अंतरावरती आहेत हे समजतं. ऑल्सो अल्टरनेटिव्ह रूट्स दॅट कॅन बी टेकन. जर काही काम सुरू असेल तर पर्यायी रस्ते आणखीन कोणते आहेत हेही सुचवलेलं असतं. अँड इम्पॉर्टंट लोकेशन्स लाईक फूड आउटलेट्स, वॉशरूम्स एक्सेट्रा. आणि काही महत्त्वाचे लोकेशनसुद्धा तिथं आपल्याला दाखवलेले असतात. मग काय खाण्यासंबंधी असतील, वॉशरूम संबंधी असतील, फोन संबंधी असतील, पब्लिक फोन असेल तर हे सर्व दाखवलं जातं. ओके फ्रेंड, इन दिस वे मॅन्डेटरी सायन्स, कॉशनरी सायन्स,
अँड इन्फॉर्मेटरी सायन्स असे 3 प्रकारचे ट्रॅफिक सायन्स असतात. टू नो मोर अबाउट ट्रॅफिक सायन्स अँड रोड सेफ्टी वी विल सी ऑन द स्क्रीन. आता या स्क्रीनवरती किंवा पान नंबर 26 वरती जे काही माहिती आहे, टू नो मोर अबाउट ट्रॅफिक सायन्स अँड रोड सेफ्टी वी विल डिस्कस ऑन दिस सायन्स. ओके, या सायन्सवरती आपण थोडी चर्चा करूया. आता ही सर्व चित्र जे आहेत, आय विल रीड इट, पे अटेन्शन. द फर्स्ट वन, स्टॉप, स्पीड ब्रेकर. सेकंड वन, नेक्स्ट, नो एंट्री, पेडिट्रेशन प्रोहिबिटेड, हॉर्न प्रोहिबिटेड, नो पार्किंग, नो स्टॉपिंग और स्टँडिंग, स्पीड लिमिट, राइट हैंड कर्व, लेफ्ट हैंड कर्व, right hair pin bend, left hair pin bend, narrow road ahead, narrow bridge and pedestrian crossing. या पद्धतीची काही चिन्ह आपणाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर आपण गटागटामध्ये काम करून काय करायचंय पहा. डिस्कस द फॉलोइंग सायन्स अँड शेअर विथ द क्लास. हे चिन्ह काय आहेत, कशासाठी वापरले जातात, हे सर्व आपण पाहायचं आहे. आपण अगदी पाहिलं की संतोष आणि अमृता हे दोघंजण लँग्वेज लॅबला भेट द्यायला जात असताना त्यांनी ते चिन्ह पाहिलं, पण त्या चिन्हाचा, त्या चिन्ह फलकाचा अर्थ त्यांना समजला नाही. त्यामुळं त्यांना अडचण निर्माण झाली. तर लावलेलं जे चिन्ह आहे, चिन्ह फलकवरती जे चिन्ह आहे, त्या चिन्हाचा अर्थ आपण जाणून घेऊया. ओके, द फर्स्ट वन, स्टॉप. पहिलं चिन्ह आहे या ठिकाणी स्टॉप. तर स्टॉप मीन्स काय, तर स्टॉप युअर व्हेइकल. स्टॉप मीन्स स्टॉप युअर व्हेइकल, तुमची वाहने थांबवा. अर्थात कशाच अर्थानं, तर स्टॉप, this sign used to ask riders or drivers to stop at a particular junction for allowing pedestrian to cross the road etc. एका विशिष्ट जंक्शनच्या ठिकाणीच अशी हे चिन्ह असतात की ज्या ठिकाणी पादचारी लोक रस्ता क्रॉस करत असतात, अशा वेळेला त्या ठिकाणी स्टॉप वगैरे चिन्ह असतं किंवा जंक्शनच्या ठिकाणी सुद्धा हे असतं. ओके, सेकंड वन, स्पीड ब्रेकर. हे चिन्ह तुम्हाला मित्रांनो लक्षात येत आहेत सर्व. पहिलं आपण स्टॉप पाहिलं, नेक्स्ट स्पीड ब्रेकर, हे आपण पाहूया. तर स्पीड ब्रेकर म्हणजे काय किंवा त्याचा अर्थ काय होतो. स्पीड ब्रेकर त्रिकोण आहे, ट्रायंगल दिलेला आहे आणि आत जे चिन्ह आहे ते स्पीड ब्रेकरचं आहे. पहा, कंट्रोल द स्पीड म्हणजे तुमचा वेग आवरा किंवा वाहनाचा वेग आवरा, या अर्थाने ते चिन्ह आहे. द स्पीड ब्रेकर यूज्ड टू वॉर्न रायडर्स और ड्रायव्हर्स ऑफ द स्पीड बम्प अहेड. वेग आवरा हे त्याचं चिन्ह आहे. नेक्स्ट वन, नो एंट्री. नो एंट्री मीन्स नॉट अलाउड टू एंटर. नॉट अलाउड टू एंटर मीन्स प्रवेश बंदी आहे. नो एंट्री used to inform riders or drivers that vehicle are not allowed on that particular road. त्या विशिष्ट रस्त्यावरती वाहनं नेण्यासाठी मनाई आहे, प्रवेश बंदी आहे, असा त्याचा अर्थ असतो. नो एंट्रीचं ते चिन्ह आहे. नेक्स्ट, पेडिट्रेशन प्रोहिबिटेड. पेडिट्रेशन प्रोहिबिटेड मीन्स अ पर्सन who is walking is not allowed to enter. पादचाऱ्यांना प्रवेश नाही. आता हा का प्रवेश नसतो, तर जनरली यूज्ड ऑन अ हायवे टू वॉर्न पेडिट्रेशन that they are not supposed to use the road as it is meant for fast moving vehicles. Generally used on a highway. आता या प्रकारची चिन्ह आपल्याला कुठे दिसतात, तर हायवेवरती आपल्याला दिसतात. असे की एक व्यक्ती आहे बघा सर्कलमध्ये आणि क्रॉस केलेलं आहे तिथं. तर
generally used on a highway to warn pedestrians that they are not supposed to use the road as if it is meant for fast moving vehicles. की जिथं अतिशय भरधाव वेगानं वाहनं जात असतात अशा ठिकाणी तुम्ही तो रस्ता पार करू नये यासाठी ते पादचाऱ्यांना किंवा रस्ता क्रॉस करणाऱ्यांना पायी चालणाऱ्यांना प्रवेश नाही असं हे चिन्ह त्या ठिकाणी असतं. नेक्स्ट वन, हॉर्न प्रोहिबिटेड. हॉर्न प्रोहिबिटेड, नो हॉन्किंग. म्हणजेच काय, थोडक्यात आपण आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवायचे नाहीत, जे थोडक्यात वाहनांचे भोंगे वाजवू नका असा त्याचा अर्थ आहे. हॉर्न प्रोहिबिटेड, यूज टू रिक्वेस्ट रायडर्स ऑर ड्रायव्हर्स टू रिफ्रेन फ्रॉम हॉन्किंग इन अ स्पेसिफिक एरिया. की जो सायलेंट झोन आहे त्या ठिकाणी आपण हॉर्न वाजवायचे नाहीत. खास करून असे बोर्ड आपल्याला कुठं भेटतात, तर एकतर शाळा परिसर, हॉस्पिटल परिसर, त्यानंतर कोर्ट, न्यायालय, महत्त्वाचे ऑफिसेस, अशा ठिकाणीच्या बाहेर आपणाला असे हॉर्न प्रोहिबिटेड अशी चिन्ह असलेलं आपणाला चिन्ह फलक हे दिसतात. दिस यूज टू रिक्वेस्ट रायडर्स अँड ड्रायव्हर्स टू refrain from honking in a specific area. Okay, next one, no parking. No parking means do not park your vehicle. येथे वाहने लावू नका, वाहन पार्क करू नका, वाहन लावू नका असं सांगितलेलं असतं. यूज टू इन्फॉर्म रायडर्स अँड ड्रायव्हर्स दॅट दे आर नॉट अलाउड टू पार्क इन अ पर्टिक्युलर एरिया. त्या विशिष्ट परिसरात तुम्हाला वाहन उभं करता येणार नाही, अर्थात लावता येणार नाही. नो पार्किंग. नेक्स्ट वन, नो स्टॉपिंग ऑर नो स्टँडिंग. म्हणजेच थोडक्यात नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग, तिथं तुम्ही थांबायचं नाही आणि उभंही राहायचं नाही. नो स्टॉपिंग ऑर स्टँडिंग मीन्स डोंट स्टॉप ऑर स्टँड. थांबू नका किंवा उभे राहू नका. Generally used on flyovers so as to avoid fatal accidents. ओके, अशा ठिकाणी तुम्ही थांबू नका, उभं राहू नका असं सांगितलेलं असतं. जे तुमचं वाहनही तिथं थांबवू नका, वाहनही उभं करू नका. जनरली used on flyovers so as to avoid fatal accidents. Next one, speed limit. There is given 50. ओके, स्पीड लिमिट 50 या ठिकाणी दिलेलं आहे. तर ड्राईव्ह युअर व्हेकल अप टू द स्पीड ऑफ 50 km/h. वाहने 50 किमी गतीनं चालवा, अर्थात वाहने 50 किलोमीटर गतीनं चालवा असा तिथं बोर्ड असतो. काही ठिकाणी 60, हायवेला गेल्यानंतर 60च्या पुढे तिथं आकडे आपल्याला दिसतात. तर आपलं लिमिट तिथंपर्यंत आपण ठेवायचं आहे असा त्याचा अर्थ असतो. स्पीड लिमिट यूज टू कॉशन रायडर्स अँड ड्रायव्हर्स टू स्टिक टू द स्पेसिफाईड स्पीड लिमिट मेन्शन ऑन द साईन. त्या चिन्हावरती जे काही स्पीड लिमिट दिलेलं आहे, या ठिकाणी 50 दिलेलं आहे म्हणून 50चं स्पीड लिमिट, किंवा 60 दिलं असेल, 70 दिलं असेल, तर त्या स्पीडलाच आपलं वाहन त्या ठिकाणी गेलं पाहिजे. त्या स्पीडला आपण स्टिक पाहिजे, ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्यावी. नेक्स्ट वन, राईट हँड कर्व. राईट हँड कर्व, आता याचा अर्थ काय बघा, टर्न राईट किंवा टेक राईट, उजव्या बाजूचं वळण असा त्याचा अर्थ आहे. की पुढं रस्त्याला जर उजव्या बाजूला वळण असेल तर आपल्याला अगोदरच हा साईन आपल्याला दिसतो की राईट हँड कर्व. राईट हँड कर्व यूज्ड टू वॉर्न रायडर्स और ड्रायव्हर्स दॅट द रोड कर्व्स टू द राईट हँड साईड अहेड. पुढं जाऊन आपणाला आपलं वाहन उजव्या बाजूला वळवायचं आहे हे तिथे इंडिकेट केलेलं असतं. नेक्स्ट वन, लेफ्ट हँड कर्व. लेफ्ट हँड कर्व म्हणजे काय बघा, तुमच्या लक्षात येईल की लेफ्ट हँड कर्व मीन्स टेक लेफ्ट, डाव्या बाजूचं वळण या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार आहे. लेफ्ट हँड कर्व मीन्स यूज टू वॉर्न रायडर्स ड्रायव्हर्स दॅट द रोड कर्व्स टू द लेफ्ट हँड साईड अहेड. पुढे जाऊन आपल्याला डाव्या बाजूला आपलं वाहन वळवावं लागणार आहे याची इथं आपल्याला कल्पना येते. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट वन,
राईट हेअर पिन बेंड. राईट हेअर पिन बेंड आपणाला या ठिकाणी दिसतो. तर राईट हेअर पिन बेंडचा अर्थ आहे राईट साईड यू टर्न, म्हणजेच यू या अक्षरासारखं उजवीकडील वळण. राईट हेअर पिन बेंड म्हणजे यू या अक्षरासारखं उजवीकडील वळण असा त्याचा अर्थ आहे. यूज टू कॉशन रायडर्स ड्रायव्हर्स दॅट द रोड टर्न इन अ यू शेप टू द राईट हँड साईड. ओके, द नेक्स्ट वन that is right hair pin bend. Right hair pin bend means right side U turn. U या अक्षरासारखं उजवीकडील वळण. Used to caution riders drivers that the road turn in a U shape to the right hand side. What is the meaning of this particular sign? That is used to caution riders and drivers that the road turn in a U shape to the right hand side. उजव्या बाजूला यू शेप सारखं वळण आहे हे सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. यू या अक्षरासारखं उजवीकडील वळण. नेक्स्ट वन लेफ्ट हेअर पिन बेंड. लेफ्ट हेअर पिन बेंड मीन्स लेफ्ट साइड यू टर्न. दॅट इज यू या अक्षरासारखं डावीकडील वळण. यूज टू कॉशन रायडर्स और ड्रायव्हर्स दॅट द रोड टर्न इन अ यू शेप टू द लेफ्ट हँड साइड. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट वन काय बघा पुढील चिन्ह नॅरो रोड अहेड. नॅरो रोड अहेड. नॅरो रोड अहेड मीन्स नॅरो रोड अरुंद रस्ता. ओके, पुढे गेल्यानंतर आपल्याला अरुंद रस्ता भेटणार आहे, त्याचं हे चिन्ह आहे. यूज टू इन्फॉर्म रायडर्स अँड ड्रायव्हर्स दॅट द रोड अहेड इज नॅरो सो दॅट दे कॅन अलाइन देअर व्हेकल्स अकॉर्डिंगली. त्यामुळे त्या पद्धतीनं ते त्यांचं वाहनाची स्थिती ठेवू शकतील. नेक्स्ट साईन आहे नॅरो ब्रिज. नॅरो ब्रिज मीन्स एक अरुंद पूल. नॅरो ब्रिज अरुंद पूल आपल्याला पुढे भेटणार आहे. यूज टू इन्फॉर्म रायडर्स और ड्रायव्हर्स दॅट देअर इज अ नॅरो ब्रिज अहेड सो दॅट दे कॅन एलियन देअर व्हेकल अकॉर्डिंगली. अँड आय थिंक नेक्स्ट अँड लास्ट वन इन दिस गिवन साइन कोणता आहे पहा पेडिट्रेशन क्रॉसिंग. पेडिट्रेशन क्रॉसिंग मीन्स पीपल क्रॉसिंग द रोड. दॅट इज पादचारी रस्ता ओलांडत आहेत असा त्याचा अर्थ आहे. तर यूज टू इन्फॉर्म द रायडर्स और ड्रायव्हर्स अँड द पेडिट्रेशन्स दॅट पर्टिक्युलर स्ट्रीप ऑफ द रोड इज मींट फॉर द पेडिट्रेशन्स टू क्रॉस टू द अदर साइड. ओके, की हे इन्फॉर्म करण्यासाठी रायडरना किंवा ड्रायव्हरना की पेडिट्रेशन दॅट पर्टिक्युलर स्ट्रीप ऑफ द रोड इज मींट फॉर द पेडिट्रेशन्स टू द क्रॉस द अदर साइड. की एका विशिष्ट स्ट्रीपवरून त्या पट्टीवरून की जिथं विशिष्ट तिरप्या आखलेल्या असतात या ठिकाणावरून पेडिट्रेशन जाणार आहे हे लक्षात आणण्यासाठी. ओके फ्रेंड्स, अँड नाऊ नेक्स्ट पुढं आपल्याला काय सांगितले पहा की सर्च ऑन इंटरनेट द फॉलोइंग साइन्स and discuss with your partner. Search on the internet the following signs and discuss with your partner. कोणकोणते साइन्स शोधून काढा म्हणून सांगितले पहा. राउंड अबाउट, त्यानंतर डेंजरस डीप, हम्प ऑर रप अँड बॅरियर अहेड. आता हे चिन्ह आपण इंटरनेटमधून शोधून काढायचे आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे तेच आपण चर्चा करायची आहे. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो आता स्क्रीनवरती तुम्हाला एक साईन दिसत आहे. ओके, ते साईन कुठलं आहे राउंड अबाउट हे साईन आहे. राउंड अबाउट मीन्स अ राउंड अबाउट इज अ सर्कल जंक्शन वेअर व्हेकल्स मूव इन फ्रॉम वन रोड अँड मूव आउट ॲट द डिझायर्ड exist. Okay,
The sign is used to inform riders and drivers that there is a roundabout ahead. पुढे गेल्यानंतर तुम्हाला राऊंड सर्कल वगैरे आहे याचं चिन्ह इथं दिलेलं आहे. या पद्धतीनं बाणांची जी दिशा आहे त्या दिशेनं वाहनं जाणार. I will tell you once again. A roundabout is a circular junction where vehicles move in from one road and move out at the desired exit. The sign is used to inform drivers that there is a roundabout ahead. पुढे गेल्यानंतर राऊंडअबाउट आहे हे या चिन्हावरून लक्षात येतं. नेक्स्ट बघा, पुढचं चिन्ह आहे डेंजरस डीप. डेंजरस डीप मीन्स this sign is used to warn the riders or drivers of a sharp drop on the road ahead. Sharp drop on the road ahead. पुढे गेल्यानंतर अचानकच असं खाली उतार आहे किंवा रस्त्याची जी लेवल आहे ती तिथं खाली जाऊन पुन्हा वर वाढलेली आहे किंवा एक खड्डा नाही पण रस्त्याची लेवल खाली जाऊन वर आहे. हे डेंजरस डीप जो आहे ते दर्शवण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. दिस साइन इज यूज्ड टू वॉर्न द रायडर्स और ड्रायव्हर्स ऑफ द शार्प ड्रॉप ऑन द रोड अहेड. नेक्स्ट चिन्ह पहा की हम्प और रप याचं हे चिन्ह आहे. हम्प और रप. दिस साइन इज यूज्ड टू वॉर्न द रायडर्स और ड्रायव्हर्स दॅट द रोड अहेड इज रप सो दॅट दे स्लो डाऊन अँड ट्रॅव्हल सेफली. पुढे येणारा जो रस्ता आहे रप आहे किंवा हंप आहे, तिथं उंचवटे वगैरे आहेत आणि त्यासाठी द रायडर्स और ड्रायव्हर्स दे विल स्लो डाऊन अँड ट्रॅव्हल सेफली, की जे आपल्या वाहनाची गती कमी करतील आणि सुरक्षित प्रवास करतील. नेक्स्ट वन पहा काय पुढचं चिन्ह, तर बॅरियर अहेड. बॅरियर अहेड असं चिन्ह आहे. याचा अर्थ असा आहे, दिस साइन इज पुट अप बिफोर अ गेट दॅट कंट्रोल्स द एंट्री टू अ पर्टिक्युलर रोड. एंट्री टू अ पर्टिक्युलर रोड, एखाद्या विशिष्ट रोडला प्रवेश करण्या अगोदर पुढे बॅरियर आहेत हे सांगण्यासाठी हे चिन्ह असतं. त्यामुळं आपण आपल्या वाहनांची गती व्यवस्थित आणि वाहनांची स्थिती व्यवस्थित ठेवू शकतो. या चिन्हाचा अर्थ लक्षात घ्या. This sign is put up before a gate that controls the entry to a particular road. ओके फ्रेंड्स, या पद्धतीनं आपण ही जी चार चिन्ह आहेत की जे आपल्याला टास्क या ठिकाणी दिलं होतं. फर्स्ट वन राऊंड अबाउट, नेक्स्ट वन डेंजरस डीप, नेक्स्ट वन हम्प और रप अँड बॅरियर अहेड, या चिन्हांचीही आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, याशिवाय आणखीन काही चिन्ह आहेत की ज्यांची आपण माहिती घेऊया. कारण मी अगोदरही तुम्हाला बोललो होतो की हे जे चिन्ह आहेत राऊंड सेफ्टी सायन्स, हे जे रोड सेफ्टी सायन्स आहेत हे तीन प्रकारमध्ये मोडले जातात. मॅन्डेटरी सायन्स, कॉशनरी सायन्स अँड इन्फॉर्मेटरी सायन्स. ओके फ्रेंड्स, आपल्याला या ठिकाणी दिलेल्या सायन्स आपण चर्चा केलेली आहे. याशिवाय आणखीन थोड्या सायन्सची आपण माहिती घेऊया. फ्रेंड्स, नाव यू कॅन सी अ पिक्चर ऑन द स्क्रीन. द साइन इज यू टर्न प्रोहिबिटेड. हे जे चिन्ह आहे जे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, दॅट इज यू टर्न ए प्रोहिबिटेड मीन्स यू टर्न इज नॉट अलाउड. यू अक्षरासारखं वळण घेण्यास मनाई आहे. आपणाला या रस्त्याला जाता येणार नाही, आपलं वाहन तिकडे नेता येणार नाही. यू अक्षरासारखं वळण घेण्यास मनाई आहे असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट साइन पहा अधिक माहितीसाठी, तर ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड. ओव्हरटेकिंग प्रोहिबिटेड मीन्स अवॉइड ओव्हरटेकिंग. दॅट मीन्स यूज टू कॉशन रायडर्स ड्रायव्हर्स दॅट they should not avoid their vehicles overtake. Okay, they should not overtaking. वाहनांनी मागून येऊन पुढे जाणं टाळावं असा त्याचा अर्थ आहे.
अवॉइड ओव्हरटेकिंग मीन्स वाहनाने मागून येऊन पुढे जाणं टाळा, असा या चिन्हाचा अर्थ आहे. नेक्स्ट पुढचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसतं पब्लिक टेलिफोन. इन्फॉर्मेटरी सायन्समध्ये हे येतं. पब्लिक टेलिफोन मीन्स टेलिफोन फॅसिलिटी अवेलेबल. ओके, दूरध्वनीची सुविधा उपलब्ध आहे, असा या सायन्सचा अर्थ आहे. ऑल्सो हे पेट्रोल पंप हे सुद्धा इन्फॉर्मेटरी साईनमध्येच हा प्रकार येतो की माहिती वजाच हे चिन्ह आहे की पेट्रोल पंप नियर बाय, जवळपास पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंप जवळच आहे, याचं या चिन्हावरून लक्षात येतं. ऑल्सो त्या ठिकाणी पेट्रोल पंप धारक त्या ठिकाणी आपल्या पेट्रोल पंपाचं नाव आणि किती किलोमीटरवरती आहे हे सुद्धा देत असतात. ओके, नेक्स्ट साईन पहा, कोणतं चिन्ह आहे? स्टीप असेंट. स्टीप असेंट मीन्स व्हर्टिकल स्लोप और व्हर्टिकल अँड असेंट मीन्स चढण आहे, पुढे गेल्यानंतर खूप चढ आहे, अगदी खडा चढ आहे, या अर्थानं ते चिन्ह आहे. नेक्स्ट स्कूल अहेड. स्कूल अहेड मीन्स स्कूल नियर बाय, जवळपास शाळा आहे, आपण आपल्या वाहनांची गती कमी करावी, सावधानतेनं वाहन चालवावं, जवळपास शाळा आहे, या अर्थानं. नेक्स्ट नो पार्किंग, आपण या अगोदरही पाहिलेलं आहे. पार्किंग इज नॉट अलाउड, वाहनं लावण्यास सक्त मनाई आहे. नेक्स्ट हम्प, हे आपण पाहिलेलं आहे. हे जे हम्प आहे, स्पीड ब्रेकर आहे, पुढं वाहनांची गती कमी करण्यासाठी असलेला रस्त्यावरील उंचवटा आहे, हे आपल्याला दर्शवलं जातं या चिन्हावरून. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बरीचशी चर्चा आपण ही केलेली आहे रोड सायन्स अँड. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले मित्रांनो की वाहतुकीची चिन्हे आणि पथसुरक्षा यासंबंधी संतोष आणि अमृता यांच्यामधील जे बोलणं आहे हे आपण पाहिलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर आपण या ठिकाणी जे सायन्स आपल्याला अभ्यासासाठी दिलेत त्या सर्व सायन्सची ही आपण चर्चा केलेली आहे. तर वर्क इन ग्रुप, डिस्कस द फॉलोइंग सायन्स अँड शेअर विथ द क्लास. आपण या सर्व सायन्सचा अर्थ काय आहे हे पाहिले, आणि त्याचबरोबर नेक्स्ट सर्च ऑन इंटरनेट द फॉलोइंग सायन्स अँड डिस्कस विथ युअर पार्टनर. राउंड अबाउट, डेंजरस, डीप, हम्प और रफ अँड बॅरियर अहेड, याही गोष्टी आपण पाहिल्यात. आणि आपणाला आता एक गोष्ट सांगितलेली आहे की आपण काय करायचं आहे, तर ही सगळी चिन्ह आपल्या वहीत आपण नोटबुकमध्ये घेऊन प्रत्येक चिन्हाचं नाव आणि त्याचा अर्थ काय आहे हे पुढं मिनिंग आपण लिहायचं आहे. अँड प्रिपेअर अ चार्ट ऑन ट्रॅफिक सायन्स अँड डिस्प्ले इट इन युअर क्लासरूम. आपण काही मर्यादित चिन्हांचीच या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर तुम्ही या चिन्हांशिवाय आणखीन काही ट्रॅफिक रूलचे असतील, या सर्व चिन्हांची, ट्रॅफिक सायन्स जे असतील या सर्व ट्रॅफिक चिन्हांची माहिती घ्या आणि आपल्या नोंदवही, आपल्या वहीमध्ये त्याची नोंद करा आणि अधिकाधिक व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक चिन्ह आणि त्याचा अर्थ समजून घ्या. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.